इथं आपण मारतो ॲप्स वर्कआउट, ॲपचा सेट मारायचा. दुसरी गोष्ट आहे ही मारायची इथं स्किपिंग, ॲप झालं लगेच स्किपिंग मारायची. दुसरी गोष्ट झालं या ठिकाणी आपण इन आउट वर्कआउट करायचं, इन आउट आउट. तर मग त्याच्यानंतर इथं आहे झालं का स्टेज घेऊ तो चालला बा. तर चला आता आपलं रेग्युलर मी सपाटी कंप्लीट करून घेऊ. आणि आजचा वर्कआउट आपला सर्किट वर्कआउट, सर्किट ट्रेनिंग लय दिवस झाला आपण इथे केली नाही. तिकडे करत होतो पण आता इकडे केली नाही. आता काय करू, पहिली गोष्ट पूर्ण साफ करून घेऊ पहिले. तर हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे आपलं 365 दिवस चॅलेंजचा 232वा दिवस आहे. तर आज आपण हडस आणायला लावले होते, ते एकच आणलं. चला ग्राउंड कडे आलो होता आपण. आता काय करू, वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय स्पेशल आहे ते आजचा वर्कआउट बघू. म्हणजे या ग्राउंडवर आपण हा वर्कआउट फर्स्ट टाइम करणार आहे, तिकडे करत होतो आपण. पण अंदाज लावा तुम्ही हा वर्कआउट कोणता असेल. आता त्यांनी एक हाडस आणले, लॅडरने आणले. तर चला वॉर्मअपचे आपण रेग्युलर मधलं वॉर्मअप आणि जॉगिंग कंप्लीट करून घेऊ, त्याच्यानंतर वर्कआउट करू. चला काय म्हणजे ते एक सोडलं. वॉर्मअप झाला कंप्लीट आता आपला. आता आपण काय करू, काल इथं जॉगिंग केली आपण या साईडनी. तर आज काय करू, इकडे जॉगिंग एक चक्कर रोड पर्यंत एक चक्कर मारून येऊ आपण. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आहे ते लगेच वर्कआउट चालले जाऊ आपण. तर चला हे याच पलटी मारून ठेवा.
1 किलोमीटर आपण जॉगिंग कंप्लीट केली. इथून रोडपर्यंत गेलो. हे 500 मीटर आहे आणि 500 आणि 500 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर कंप्लीट होती आपली. तर चला आता काय करणार आहे, आजचा वर्कआउट आपला सर्किट ट्रेनिंग लय दिवस झाला आपण इथे केली नाही. तिकडे करत होतो पण आता इकडे केली नाही. आता काय करू, पहिली गोष्ट पूर्ण साफ करून घेऊ. पहिले जेवढी माती आहे ना, चिखल माती, इथे गाई येते, लोक येते, शेतावाले लोक येते, शेतामध्ये जाते. हे बघा चारी बाजून शेत आहे. बरं व्ह्यू दाखवतो बघा. बघ इकडून ऊस आहे, इकडून पण ऊस आहे, तिकडून ऊस आहे, तिकडून पण हे रो हाऊस आहे. म्हणजे इथून पूर्ण एरिया पॅक आहे. सगळेजण येते इथं, पाय साफ करते, इथून चालले जाते. हा फंडा आहे. म्हणजे इथं कोणी येत नाही सहसा पोरं बिरं प्रॅक्टिस करायला, सगळं आतमध्ये आहे. तर चला आपण पहिले काय करू, साफ करू. साफ केल्यानंतर मग सर्किट वर्कआउट आपलं कोणकोणते सेट लावायचे आज बघू. आपल्याकडे आहे 2-3. लॅडर नाही आणलं तर जाऊन लॅडर सोडून आपण दुसरं कोणतरी 2 स्किपिंग आहे, दुसरं वेगळा सेट लावू काहीतरी आपण. चला तर साफ केलं बघा. इथून एवढं तुला बघा किती दिवसामध्ये सूर्य बघायला भेटला. काल तो नॉर्मल, आज तो जास्तच बघा पूर्ण. तर चला ऊन पुढं राहिला, आता पाऊस गायब झाला. सेटला होता सर्किट ट्रेनिंगचा कोणकोणते सेट मारायचे ते आता सेट करू आपण. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू की आपण कसं मारू राहिलो. तर चला तर आपण काय करा, आपण सर्किट ट्रेनिंगचा सेट बसवला. सेट आपलं जसं ॲडजस्ट होईल तसं बसवला आपण. तसं एक एक करून बघू आपण एक्सरसाइज कशी मारायची नेमकी. हे बघा पहिली गोष्ट आहे, इथं आपण मारतो ॲप्स वर्कआउट, ॲपचा सेट मारायचा. दुसरी गोष्ट आहे ही मारायची इथं स्किपिंग, ॲप झाल्यावर स्किपिंग मारायची. दुसरी गोष्ट झालं या ठिकाणी आपण इन आउट वर्कआउट करायचं, इन आउट आउट. तर मग त्याच्यानंतर इथं आहे, इथं डिप्स सपाटे, डिप्स प्लस जोर मारायची सपाटी टाईप. आणि हे आहे हडल्स. लॅडर एक कमी झालं आपलं, लॅडर असलं तर अजून एक वर्कआउट वाढला असता. हडलचे बेसिक वाले सेट मारायचे, नॉर्मल ते आपण वर्कआउट मध्ये सांगू. हा आहे सर्किट ट्रेनिंगचा एक सेट. तिन्ही 1 2 3 4 5 एक्सरसाइज आपल्या. 5 एक्सरसाइज एक टाइम असतो. एक टाइम म्हणजे रुटीन एक रेपिटेशन. म्हणजे कसं आहे, ह्याचे 20 सेट मारले, लगे ह्याचे 20, ह्याचे 20, ह्याचे 20, ह्याचे 20, लगेच तसा एक सर्किट कंप्लीट होतो. तसं सर्किट ट्रेनिंगचे तुम्ही कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 8-9 तुम्ही सेट ॲड करू शकता याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा जास्त करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण एवढं प्रॉपर मारायचं आणि प्रत्येक रेपिटेशन झाले तर 10 ते 15 सेकंदाचा गॅप घ्यायचा, परत तेवढाच एनर्जीने मारायचं. हा आहे सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंगचा बेनिफिट काय आहे, तुमचा स्ट्रेंथ पॉवर वाढती, स्टॅमिना वाढतो. तुमचं जे हे असतं ना रनिंगमध्ये, तुमचं चपळपणा म्हणते किंवा आतली ताकद आपण म्हणत नाही का, एकदम 1600 मीटरला एकदम लास्टची ताकद लाव म्हणतो आपण, एकदम ताणून वरतो. ती फंडा हा होतो. ती एक्स्ट्राची ताकद असते थोडी, त्याच्यात एक्स्ट्रा वाढती आपली ताकद अजून. हा स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये भाग घेतो. तर चला वर्कआउट चालू करू.
सर्किट ट्रेनिंग आपली कंप्लीट झाली. पूर्ण शर्ट वाला झाला काय. तर आपण एक्सरसाइजचे सेट कसे मारले ते सांगू. आपण पहिले डिप्स मारले. इथं डिप्स मारले आपण 40-40. त्याच्यानंतर जो पण डिप्स कंप्लीट होत नाही तो आपण स्किपिंग मारल्या 100+ झाले आपले. कधी 120, 130 किंवा 100 असे होत होते. त्याच्यानंतर जोपर्यंत आपले 100-150 स्किपिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत इन आउट वर्कआउट आपण हे कंपल्सरी केला. त्याच्यानंतर 15-15 सपाटे मारले. त्याच्यानंतर हडल्स आणि लेग वर्कआउट हे वेगवेगळे प्रत्येक सेटला वेगवेगळे केले आपण.
तर 4 रेपिटेशन मारले. फक्त एवढे रेपिटेशन आपण तेवढेच ठेवले, फक्त आपण क्वांटिटी वाढवली. पहिले आपण कमी मारायचो 10-10 15-15 ॲप्स, आता 40-40 ॲप्स मारले. तुम्हाला मागच कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं रूल चेंज. आता आपले रेपिटेशन वाढणार आहे इथून पुढं. तर रेपिटेशन वाढले तर झाली सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंगचा फायदा काय माहिती आहे का, 4-5 एक्सरसाइज कोणती पण एक्सरसाइज करतो ना आपण तर एकच असते, एकच करतो, एकच मुवमेंटनी असते. रनिंग केली तर रनिंगच करतो, त्याच्यानं दुसरी वर्कआउट करायला हे होत नाही. त्याच्यामुळे इथं कसं आहे 5 इव्हेंट लगेच चेंज करायचं, ही करायची लगेच चेंज, ही करायची लगेच चेंज, म्हणजे पूर्ण बॉडी आणि एक्सरसाइजचे ताकद बिकत सगळी चेंज होती प्रत्येक वर्कआउटला. तर ह्यानी काय होतं, स्पार्कपणा येतो आपल्या अंगात, चपळपणा येतो. किंवा भरतीमध्ये कसं एक खटे बसून ठेवले आणि डायरेक्ट पळायला लावते, किंवा 4 राऊंड असते, 4 राऊंडमध्ये पोरं गर्दी करते, काय करते, इन्स्टंट एनर्जी निघली पाहिजे, हा फंडा असतो. त्याच्यामुळे हे स्ट्रेंथ वर्कआउट काऊन असतो, ह्याच्यासाठी असतो, तुमचा स्टॅमिना चेक करण्यासाठी, तुमच्या ताकद किती, तुम्ही किती वेळ दम धरू शकता, ह्यासाठी असतो. तर चला, आजचा वर्कआउट हा कंप्लीट झाला आपला. तर तो टाईम झाला, करंट टाईम झाला. तर चला, आपला नेक्स्ट वर्कआउट काय आहे ते रेग्युलरमधलं आपला वर्कआउट राहिलेलं आहे ॲप्स आणि सपाटे. सपाटे आणि ॲप्स हे कंपल्सरी आपले, भले वर्कआउटमध्ये मारू आपण नाही मारू, रेग्युलरमध्ये मारायचीच आपल्याला. तर चला, झालं का स्टेज घेऊ तो चालला बा. तर चला, आता आपल्या रेग्युलरमध्ये सपाटे कंप्लीट करून घेऊ आणि ॲप्स कंप्लीट करून घेऊ. आज बघा पाऊस नाही आहे, तर 7 वाजले आता शिक, सूर्य बघा किती वरती गेला. कर 9 वाजल्यावर ऊन पडलं. तर चला, आपले सपाटे आपले कंप्लीट झाले. माझ्या डोक्यात पुशअप आलं, सपाटे कंप्लीट झाले आपले. तर चला, आता काय करू, ॲप्स मारू आणि आजचा वर्कआउट क्लिअर करू स्ट्रेचिंग करून. तर चला.
तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग लय दिवस झाला आपण तिकडं करतो, त्या ग्राउंडवर करत होतो. या इथं फर्स्ट टाइम केली सर्किट ट्रेनिंग. 4 ते 5 इव्हेंट केले आपण. तर सर्किट ट्रेनिंगमध्ये कसं आहे, तुम्हाला पहिले सांगितलं स्ट्रेंथ पॉवर वाढते आपली, स्टॅमिना वाढतो, आतून ताकद वाढते आपली. हे हप्त्यातून एक दिवस शेड्यूलमध्ये ॲड करा तुम्ही. हिल ट्रेनिंग किंवा सर्किट ट्रेनिंग या दोन्हीपैकी एक गोष्ट जर हप्त्यातून एकदा ॲड झालीच पाहिजे तर हे होतं. कारण की आपली रनिंग बंद आहे सध्याला, त्याच्यामुळं पाणी असली ग्राउंड अवेलेबल नाही प्रत्येक, त्याच्यामुळं आपण ही दुसरी ॲक्टिव्हिटीज करू राहिलो. ज्या दिवशी ग्राउंड झाली ना, दुसरी ॲक्टिव्हिटी ही कमी होऊन जाईल, रनिंग जास्त वाढून जाईल आपली, हा फंडा असतो. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता जायची तयारी करू. आता तर चला आपलं झालं कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.